नमस्कार, मी स्नेहल चौधरी तुमचं LS मराठीमध्ये स्वागत करते. आत्ताच्या राजकारणातलं मोठं आणि खळबळजनक नाव असे ज्यांची ओळख आहे असे शेवटच्या क्षणी पक्षांतर करूनही विजयश्री आपल्याकडे खेचून आणली आहे असे काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत जगतापजी आपल्यासोबत आहेत. प्रशांत जगतापजी तुमचं LS मराठीमध्ये स्वागत करते. हा विजय सोपा नव्हता. म्हणजे शरद पवारांचं नाव आणि खास करून सुप्रिया सुळेंचं नाव हे खूप म्हणजे आव्हानात्मक होतं. हा विजय कसा खेचून आणला तुम्ही? मुळात म्हणजे मी हा विजय माझ्या वानवडी साळुंके प्रभागातील नागरिकांना समर्पित करतो. त्यांनी प्रशांत जगताप घडवला, प्रशांत जगतापला स्वीकारलं, प्रशांत जगतापला पाठिंबा दिला. म्हणूनच प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला पूर्वीच्या राष्ट्रवादीला किंवा पुणे शहराला परिचित झाला. या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिली. मी एकतर पहिली गोष्ट म्हणजे प्रथम बाब जी आहे, माझा जुना पक्ष असेल, पक्षाचे नेते असतील, यांचे सगळ्यांचे मनापासून आभार की माझ्या मागच्या 25-26 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी मला योग्य ठिकाणी योग्य संधी दिली. पण ती देत असताना माझी स्थानिक जनता वानवडीतली माझ्या पाठीशी राहिली म्हणून त्यांनी संधी दिली. तर त्यांनी काही लोकांना 4-4, 5-5 वेळा तिकीट दिली, ते पडलेले आहेत. प्रशांत जगतापला सातत्याने वानवडीच्या नागरिकांनी प्रशांत जगताप असेल, प्रशांत जगतापचे मातोश्री दत्तप्रभा जगताप असेल यांना कायम निवडून दिलं म्हणून तर पक्षाने योग्य ठिकाणी विचार केला. पण एक गोष्ट नक्की आहे की ही निवडणूक खूप आव्हानात्मक होती. त्याचं कारण आहे की एक तर मी एक विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झालो. म्हणजे 3 फेज होते. एक 10 जून 99 साली ज्यावेळेस माझं वय 21 वर्ष 1.5 महिना होतं, त्यावेळेस मी पक्षाचा स्थापनेचा सदस्य आहे. माझ्या आयुष्यातला एकमेव पक्ष त्यावेळेसचा. मी त्या अगोदर कुठल्या पक्षात नव्हतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी सहभागी झालो. शिवाजी पार्कला दादरमध्ये पोचता आणि तिथून परत घरी येता 1-1.5 दिवस गेला आमचा. आणि त्याच्यानंतर सातत्याने पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासाठी कार्यरत राहिलो. पक्षाच्या नेत्यांच्या नाही का भूमिका, पक्षाची विचारधारा ही सामान्य नागरिकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नंतर एक एपिसोड असा आला, म्हणजे सुरुवातीलाही पवारसाहेबांची साथ दिली. नंतर एक एपिसोड असा आला की 2 जुलै 2023ला ज्यावेळेस खुद्द अजितदादा BJP सरकारमध्ये गेले, म्हणजे एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये गेले, त्यावेळेस कुणाची साथ द्यायची, दादांची द्यायची का साहेबांची द्यायची? त्या प्रसंगात आम्ही पवारसाहेबांनी सुप्रियातांची साथ दिली आणि इमानी इतबारी दिली. त्या ठिकाणी कुठले प्रॉमिसेस नव्हते, कुठल्या तडजोडी नव्हत्या, कुठली आमिषे नव्हती. किंबहुना दादांबरोबर गेलो तर सत्तेत राहून काही ना काही मिळेल अशा प्रकारची एक संभावना, की एक शक्यता असताना सुद्धा पवारसाहेबांना या वयात सोडायचं नाही, पुरोगामी विचार किंवा पुरोगामी चळवळीला या ठिकाणी दगा द्यायचा नाही, या हेतूने मी तिथं थांबलो. परत ज्या तसाच एक प्रसंग आला जो डिसेंबर 2025मध्ये आला. कारण की हे शहर म्हणजे मी त्या पार्टीच्या उद्देशाने बघतो, काँग्रेसच्या दृष्टीने. काँग्रेस पुणे शहर हे काँग्रेसचं होतं आहे आणि उद्यासुद्धा राहील. पण त्या पार्टीच्या अँगलने मी जर विचार करतो त्यावेळेस ते शहर, त्या शहरामध्ये पवारसाहेब पण राहतात, अजितदादा पण राहतात, सुप्रियाताई पण राहतात. त्या शहरामध्ये दादा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री असताना शहरामध्ये संघटन वाढवणं सोपी गोष्ट नव्हती. राज्यातले काही जिल्हे असे आहेत, काही शहरं अशी आहेत की ज्या ठिकाणी सगळेचे सगळे दादांबरोबर गेलेत आणि तिथं या पक्षाकडं खूप कमी संख्येने आहेत. त्या परिस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये काही नेते साहेबांच्या विचारावर थांबले. पण संघटन वाढवण्यामध्ये आम्ही 24/7 कामकाज केलं, संघटना वाढवली, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना उत्साह दिला, जोश दिला, त्या ठिकाणी ताकद दिली. त्यांना ते नाही का उद्याच्या काळात तुम्ही शिलेदार होताल, तुम्हाला लढायची संधी मिळेल अशा प्रकारचे शब्द दिले. आणि डिसेंबरमध्ये एक प्रसंग असा आला की मी माझा राज्य स्तरावरच्या, देश स्तरावरच्या नेत्यांबरोबर कुठल्या प्रकारचा आक्षेप नव्हता, नाही, उद्यासुद्धा नसेल. पण शहर स्तरावर काहींनी टूम वाजवली की आपल्याकडे लढायला कार्यकर्तेच नाहीत, लढणाऱ्यांची लायकीच नाही, अशी लायकी काढणाऱ्याचा विचार. मग मला विचार आला की 2 जुलै 2023ला यांची लायकी का नाही तपासत आली? ज्यांनी इमानीद्वारे साथ दिली त्यांची जात, धर्म, त्यांचे पैसेवाले आहेत का नाही आहेत, ते ताकदीचे आहेत का नाहीत, याचा विचार न करता तुम्ही त्यांना त्यावेळेस कसं त्यांच्या पाठीवर शाबासकीची ताप दिली, मग आता का नाही? मग आणि त्या परिस्थितीमध्ये मी वारंवार सांगत आलो की सन्मान्य अजितदादांबरोबर माझा कधीही वाद किंवा संघर्ष किंवा शत्रुत्व किंवा स्पर्धा नव्हती, नाही ना उद्यासुद्धा नसेल. त्या परिस्थितीत फक्त विचारधारेसाठी मी पवारसाहेबांच्यावर राहिलो. आणि मग ह्या सगळ्या प्रसंगामध्ये जर दादा आजही, त्यावेळेस पण कालही, आजही आणि उद्यासुद्धा देवेंद्रजी फडणवीसांचे एक उत्तम जवळचे सहकारी आहेत, ते त्या पक्षामध्ये असतील. त्यांच्या विरोधामध्ये आम्ही लोकसभा विधानसभा लढवली आहे, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी केली आहे. आणि मग त्यांच्याच पक्षावर जर आघाडी होणार असेल किंवा युती होणार असेल तर सामान्य पुणेकरांनी आमच्यावर काय विश्वास ठेवायचा? त्या हेतूने मग मी त्याच्यावर माझं खूप डिबेट झालं. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मी पक्षातल्या स्थानिक नेत्यांबरोबर. पण अजित पवार दादा, तुम्ही म्हणता की अजित पवार माझ्या हृदयात वसतात. नाही, बिलकुल हृदयात नाही वसत. तुमचा कधी चुकीचा
अर्थ निघत नाही, असेल. पण अशा गोष्टी ह्याच्या आधी सुद्धा बघितल्या गेल्या की तुम्ही जेव्हा एकत्र होतात त्यावेळेला पण तुम्ही म्हणाल अजित पवारांवरती जो विश्वास आहे तुमचा तो नाही, निश्चित मी तुम्हाला मी आजही सांगतो, मी पुन्हा एकदा सांगतो, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील किंवा आदरणीय सुप्रियाताई असतील, यांच्याबद्दल आदर होता, आहे आणि उद्या सुद्धा राहील. मी आज काँग्रेस पक्षामध्ये आलो म्हणून त्यांच्याबद्दल काहीतरी चुकी बिलकुल नाही. मी का आणि ह्या सगळ्या फ्रेममध्ये नक्की. आदरणीय पवारसाहेबांच्या बद्दल एक हळवा कोपरा आमच्या मनात होता, आहे आणि उद्या सुद्धा राहील. पण तुम्ही एक कडी बनला असतात असं नाही वाटत का? जर का तुम्ही आज इनिशिएटिव्ह घेतला असता त्यावेळेला तर कदाचित जे दृश्य महापालिकेच्या वेळेला दिसलं, दोघांची युती झाली, तेच पुढच्या येणाऱ्या काळातही झालं असतं, पूर्ण महाराष्ट्रात झालं असतं आणि तुम्ही त्याचा दुवा बनला त्या असता. पक्षातला मी एक छोटा कार्यकर्ता होतो. मी खूप नाही का हात जोडून पाया पडून विनंती केली की प्लीज आपण महाविकास आघाडी म्हणून जाऊ. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि जे समविचारी पक्ष येतील, जे महायुती सरकारमध्ये नाहीत, त्यांना घेऊन आपण जाऊ. पुणेकरांचा आवाज होऊ, पुणेकरांना एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी त्यांच्या दरवाज्यात जाऊ. पण असं असताना काहींनी त्या संदर्भामध्ये दादांबरोबर गेलो तर कसा फायदा होईल, दादांबरोबर गेलो तर सीट्स कशा वाढतील. कारण दोन्ही पवारांनी एकत्र यावं हा फक्त आवाज पुण्यात नव्हता तर पूर्ण महाराष्ट्रातून अनेक तुमच्या नेत्यांनी सुद्धा काढलेला होता. नाही, मुळात विषय असा आहे, गल्लत होती काहीतरी. दोन्ही पवार कुटुंब एकत्रित व्हावेत का नाही व्हावेत हा माझा विषय नाही. ते झाले तर मला आनंदच होईल, मला वाईट वाटायचं काही कारण नाही. दोन पक्ष ज्यावेळेस का येतात ना, त्या समविचारी म्हणून येतात. ते विरोधी पक्षातले येतात किंवा सत्ताधारी पक्षात येतात. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातले येत नाहीत. म्हणजे जर तुमची जर अशी इच्छा असेल की राज्यातले देशातले सगळे विरोधी आणि राजकीय सत्ताधारी पक्ष एकत्रित येऊन एकत्र नांदावेत, तर मग लोकांचा, सामान्य माणसाचा आवाज कोण बनणार? मग या ठिकाणी विरोधी पक्ष जर ताटाखालचा मांजर बनला सत्ताधारी पक्षाचा, तसं सामान्य माणसं तर लुटून खातील. म्हणजे नेपाळमध्ये घडलं किंवा बांगलादेशमध्ये घडलं किंवा पाकिस्तानमध्ये घडलं तेच इथं होईल. त्यामुळे विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे. सगळ्यांनीच नाही म्हटलं पाहिजे की आम्हाला सत्ताधारी पक्षाचे कपडे घालायचे. ज्यावेळेस एखाद्या शहर, एखादा जिल्हा, एखादं राज्य एखाद्या पक्षाला सत्ताधारी पक्षाचं बहुमत देतं किंवा विरोधी पक्षाला त्याकडे विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याच्या मॅन्डेट देतं, त्याची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. त्यामुळं कुठल्या नेत्यांना ते दोन पक्ष एकत्रित असं वाटत होतं त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नव्हतं, नाही आणि उद्यासुद्धा नसेल. माझा विषय एवढाच होता की कालच गिरीश महाजनांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेऊन या ठिकाणी भाजपची मनुवादी वृत्ती कशी आहे किंवा महायुती सरकारचा खरा चेहरा काय ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की मी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा मानणारा कार्यकर्ता होतो आहे आणि उद्यासुद्धा राहील. माझ्या दृष्टीने पुरोगामी चळवळ जिवंत ठेवण्याचं काम हे माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी नक्की करेन. तुम्ही म्हणताय गिरीश महाजनांबद्दल तुम्ही जो राग दाखवलेला आहे किंवा त्यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे आणि पण तुम्ही म्हणताय की मनुवादी जो विचार आहे भाजपने तो दाखवून दिलेला आहे. पण हा जो वाद आहे जो आंबेडकर, फुले शाहू आणि ब्राह्मण हा कायमच समोर आलेला आहे आणि त्याच विचारातून आता गिरीश महाजनांचं ही पूर्ण प्रक्रिया समोर आली असं वाटतं. माझी तुमच्या निमित्ताने राज्याला आणि देशाला विनंती, हा वाद काय ब्राह्मणवाद विरुद्ध आमचा विषय नाही. आमची लढाई आहे मनुवादी वृत्तीच्या विरोधामध्ये. ती मनुवादी वृत्ती वेगवेगळ्या घटकांमध्ये आहे, वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहे. जो पक्ष आज नाही का सत्तेत कदाचित सहभागी नसेल त्यांच्यामध्ये सुद्धा मनुवादी वृत्ती आहे असं आमच्या सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. त्याच्यामुळं BJP अर्थात भारतीय जनता पार्टी मनुवादी वृत्तीनेच या ठिकाणी त्यांचा पक्ष चालवते. हे वारंवार सत्य नाही का, म्हणजे ही सत्य बाहेर आलेलं आहे. त्याचं कारण आहे की देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 साली. तेव्हापासून कुठल्याच भारतीयांनी, कुठल्याच विरोधी पक्षातल्या किंवा सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी डेअरिंग केली नव्हती. पण मागची 12-13 वर्ष आम्ही पाहतोय ना की सातत्याने संविधान बदलायचं आहे, संविधान चुकलं आहे, अशा प्रकारची भाषा भाजपचे नेते करतात. पंतप्रधान त्यांच्यावर काही कुठल्या प्रकारची नाही का कारवाई करत नाहीत, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप घेत नाहीत. हे वारंवार सिद्ध झाले. आणि कालचा जो मुद्दा आहे, काल 15 ऑगस्ट होता, 1 मे होता का 26 जानेवारी होती, तर 26 जानेवारी. हां, कालचा दिवस जो होता तो कुठला दिवस होता? 15 ऑगस्ट होता का 1 मे होता महाराष्ट्र दिन का 26 जानेवारी होतं? तर काल 26 जानेवारी होती. जे 5-5 टर्म 6 टर्म आमदार म्हणून निवडून आलेत, भाजपचे कट्टर आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, जे राज्याचे 3ऱ्यांदा 4थ्यांदा मंत्री झालेले आहेत, त्या माणसाला आज गणतंत्र दिवस आहे, आज प्रजासत्ताक दिन आहे, आज रिपब्लिक डे आहे आणि आजचा दिवस जो आहे तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जे संविधान या देशाने स्वीकारले त्याची अंमलबजावणी आजपासून चालू झाली आहे. त्याच्यासाठी आपल्याला जाऊन झेंडावंदन करायचं आहे, त्या संदर्भात आपल्याला भाषण करायचं. एवढी जर अक्कल नसेल, मी मुद्दाम शब्द वापरतोय, गिरीश महाजनांच्या अकलेवर बोलणारा या ठिकाणी मला संविधानाने दिलेला तो अधिकार आहे. त्यामुळे त्या माणसाचं तेवढी अक्कल नसेल आणि तो जर म्हणत असेल, आजही त्यांचं स्टेटमेंट भयानक आहे की एखादा शब्द राहिला म्हणून माझ्या राजीनाम्याची मागणी का? अरे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात तो
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फक्त एक शब्द नाही आहे, ते राष्ट्राचा नाका, तो राष्ट्राचा आवाज आहे, राष्ट्राचा श्वास आहे. त्याच्यामुळं जर त्या माणसाला एवढी अक्कल नसेल आणि ते जर ते म्हणत असतील तर याचा अर्थ हे प्री प्लॅन्ड आहे की त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. प्रशांत जगताप कळतं. काल माझी सकाळी 7:30ला पहिलं जे भाषण झालं किंवा एका शाळेमध्ये नाही का माझं कुठं फ्लॅग होस्टिंग झालं तेव्हापासून रात्रीपर्यंत ज्या ज्या कार्यक्रमात मी गेलो तिथं मी सांगितलं ना की आजचा दिवस आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला जी काही राज्यघटना आहे त्याच्यामुळे मिळालेला हा आनंदाचा क्षण आहे आणि त्या राज्यघटनेमध्ये एवढी ताकद होती म्हणून प्रशांत जगताप तुमच्यासमोर बोलू शकतोय. अन्यथा शेजारचा नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश आणि पाकिस्तान जळताना आपण पाहिले. ही अक्कल जर प्रशांत जगतापला तर ती गिरीश महाजनांना पण असली पाहिजे. पण माझं म्हणणं असं आहे की आम्ही ह्या सगळ्या विचारापोटी तर त्या ठिकाणी भाजपबरोबर गेलो नाही किंवा भाजपच्या मित्रपक्षांबरोबर गेलो नाही. माझा प्रशांत जगतापनी 24 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा राजीनामा दिला किंवा 26 डिसेंबर 2025ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्यावरची भूमिका क्लिअर होती की ज्यांना हे संविधान मान्य, ज्यांना शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा मान्य, ज्यांना हा देश नेहरू गांधीजींनी नका या ठिकाणी घडवला किंवा नका त्यासाठी या ठिकाणी बलिदान दिलं आहे याची जाण असेल तिथं आपण जा. मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या जुन्या पक्षाबद्दल त्या नेत्यांबद्दल माझा आकस नव्हता, नाही आणि उद्यासुद्धा नसेल. माझं म्हणणं काय, आमची लढाई कोणाची होतात आहे? माझ्यासारखे असंख्य लाखो करोडो नका कार्यकर्ते या शहरात, या राज्यात, या देशामध्ये असतील ज्यांना हे ठरवायचं आहे आपला लढा कोणाची ओढतात ते मनुवाद्यांची ओढतात. आपला लढा कोणाची ओढतात ते मनुवादी वृत्ती जपणूक करणाऱ्या भाजपची ओढतात आहे. आणि भाजपला सक्षम पर्याय कोण आहे या राज्यामध्ये, या देशामध्ये? तर तो काँग्रेस पक्ष आहे. जो काँग्रेस पक्ष देशाच्या स्थापनेपासून किंवा पारतंत्र्यापासून आत्तापर्यंत कधीही जनसंघाबरोबर गेलेला नाही आहे, जनता पक्षाबरोबर गेलेला नाही, भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेला नाही. त्याच्यामुळे उद्यासुद्धा काँग्रेस पक्ष कधी त्या पक्षावर जाणार नाही, म्हणजे सत्ताधारी पक्षासमोर लोटांगण घालणार नाही. म्हणूनच काँग्रेस. तुमचा भाजपला आणि खास करून फडणवीसांना विरोध आहे किंवा त्यांच्या कूटनीतीला विरोध आहे असं तुम्ही म्हणालेलात. मग भाजपाला जे एकूण यश मिळालंय त्याच्यावरून फडणवीसांची फटकार नाही मानता येणार का विरोधकांना? मला तुम्हाला सांगा, हे मनी आणि मसल पॉवरचा विजय. मी या शहरातले काही प्रभाग असे सांगू शकतो की जानेवारी 2026ला 15 जानेवारीला मतदान आहे. सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जे राजकारणात नव्हते असे काही चेहरे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. 40-41 हजार मतदान त्यांना कमळावर मिळाले. ही कुठल्या प्रकारची प्रसिद्धीच्या वलयामुळे मिळालेलं मतदान नाही. हे नुसते पैसे वाटून मिळालेलं मतदान नाही. मी राज्यात किंवा देशात ज्यांनी कुणी आवाज उठवले EVMच्या विरोधामध्ये निवडून आले तर ती जी काही मोजकी लोकं आहेत त्या मोजकेमध्ये एक मी आहे की बाबा माझा निकाल लागला, आतमध्ये मी विजय झालो, बाहेर आले तर मी माध्यमांच्या समोर क्लिअर सांगितलं निकाल स्वीकारला आहे, पण माझा EVMवर आक्षेप होता आहे. कारण की माझ्यासमोर पण जो उमेदवार होता तो उमेदवार किती मतदान घेईल हे मला ॲज पर सर्वे दिसत होतं, लोकांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होतं. असं असताना त्यांनी अनपेक्षितपणाने काही मतं घेतली ती मला काल, आज आणि उद्यासुद्धा मान्य नसतील. त्याचं कारण आहे की जनतेचा आवाज आम्हाला कळतो. या ठिकाणी मनी मसल पॉवरचा हा विजय आहे. या ठिकाणी कुठंतरी एक चांगलं सेटअप होऊन म्हणजे आमचं थेट आक्षेप आहे की काही प्रभागांमध्ये थेट 5,000 मतं इनबिल्ड भाजपला देण्यात आली, काही ठिकाणी ती 20,000पर्यंत नेण्यात आली. अशी मतं देऊन त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार जिंकवण्याचा प्रयत्न आहे. अर्थात हा रडीचा डाव नाही, आम्ही निकाल स्वीकारला आहे. आम्हाला कल्पना आहे येणाऱ्या लोकसभेला, विधानसभेला, पुढच्या महानगरपालिकेला वेळ आहे. तोपर्यंत याच्यावर कोण मात करू शकतो? तर ज्या नागरिकांना हा देश, हे राज्य, हे शहर बिघडताना दिसतंय त्यांना मॅक्सिमम संख्येने मतदान केंद्रापर्यंत आणणे. सध्या आणि मागच्या काळात भाजपने केलेली चुका, त्यांच्या मित्रपक्षांनी केलेल्या चुका त्यांच्यापर्यंत ठेवणे आणि त्या अनुषंगाने नागरिकांनी विरोधी पक्षाला, अर्थात काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसबरोबरच्या समविचारी पक्षांना मतदान करणे, त्या प्रकारचं आवाहन करणे, नागरिकांना सत्यता दाखवून देणे हाच याच्यावरचा एकमेव उपाय असं माझ्या सरकारला वाटतं. पुणे आणि पिंपरी चिंचवडचं राजकारण तुम्ही जवळून पाहिलेत तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा पुणे पिंपरी चिंचवड इथं एवढी हार व्हावी, अशी कडवी हार व्हावी असं कशामुळे झालं असेल? मुळात विषय असा आहे की राष्ट्रवादी म्हणजे ती राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी ही राज्य सरकारचा एक भाग आहे आजही आणि उद्यासुद्धा असेल. ते मला नाही वाटत त्यांची कधी साथ सोडते. तर एक कॉमन मॅन, तुम्ही सुद्धा पत्रकार आहात, मी एक राजकारणी आहेत, लोकांना कॉमन सेन्स असतं ना की भाजपला मतदान नाही करायचं मग भाजपच्या मित्रपक्षाला मतदान करायचं का? मग काही लोकांनी विचार केला मग मित्रपक्षाला मतदान करायची भाजपला केलेलं बरं ना. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो पराभव पिंपरी चिंचवड मतदान पुण्यातला आहे तो त्यांनी उमेदवार काय दिले, कुठले दिले याच्यावरूनचा नाही आहे. ते सरकारमध्ये असेल तर सरकारमध्ये थेट मुख्य पक्षाला मतदान करू हे हेतूनही लोकांनी केलेलं मतदान आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षाचा जो स्पेस आहे,
जिथं विरोधी पक्ष ठाम राहिला, जिथं विरोधी पक्षाने आपली भूमिका बजावली, त्या ठिकाणी विरोधी पक्षाला पण चांगलं मतदान मिळाले. काँग्रेस पक्ष 15 जागेवर निवडून आला आहे, 67 जागेवर सेकंड नंबरला आहे. याचा अर्थ इथल्या शहरातल्या नागरिकांची भूमिका क्लिअर आहे की आम्हाला एक तर काँग्रेसला सत्तेमध्ये बसवायचं आहे, पण जिथं काँग्रेस पक्षाची मजबूत उमेदवार तिथं विजय पण आम्ही करतोय. आणि काही नाही झालं तर सेकंड रनरअपला तरी आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसला ठेवतोय. याच्यामुळं पुणे शहर हे काँग्रेसचा बालेकिल्ला होता आहे. आणि उद्या आता कदाचित काही काळाकरता तो अडचणीत आला आहे, पण उद्या पुन्हा एकदा दिमागदारपणाने पुणेकरच या ठिकाणी काँग्रेस जनांना किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला लोकसभेत पाठवतील आणि विधानसभेमध्ये नक्की पाठवतील. आता आपण जसं बोललात की काँग्रेसचा पण बालेकिल्ला आहे, पण आता राष्ट्रवादीच्या कुठून तरी हातातून जाताना दिसतोय पुणे आणि पिंपरी, आणि तर काही येणाऱ्या निवडणुकांमध्ये पण कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला असं वाटतं का आता सुप्रिया सुळेंनी कमान घेतली पाहिजे? आणि आता जशा प्रकारे तुमच्या वेळेला सुद्धा सुप्रिया सुळेंनीच खूप पुढाकार घेतलेला, तुमच्याबद्दल त्यांनी बरेच स्टेटमेंटही दिलेले, आणि एकूणच पक्षातून जो आवाज येतोय की सुप्रिया सुळेंना आता लिडरशिप घ्यायला पाहिजे, सर्व आता सुप्रिया सुळे होत आहेत का? मी तुम्हाला एक नंबर 1 सांगू का, मी एक माझी स्वतःची डिप्लोमॅटिक मी माझी स्वतःची एक प्रतिज्ञा केली. मी एक भारतीय संस्कृतीत महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या संस्कृतीत वाढलेला एकत्र कुटुंबामधील एक नाही का भारतीय माणूस आहे. माझ्या दिवशी ज्या ताटात आपण जेवलो, एकत्र कुटुंब राहिलो, तिथं घाण करायची नाही की त्यांच्यावर आक्षेप काही नोंदवायचा नाही. माझी लढाई थेट भाजपच्या विरोधात आहे. माझ्या हातातला झेंडा काँग्रेसचा आहे, तो मरेपर्यंत काँग्रेसचा झेंडा माझ्या हातात राहील. त्यामुळे ज्या पक्षात आपण 26.5 वर्ष घालवली त्या पक्षावरून त्या नेत्यांवर बिलकुल काही बोलायचं नाही. मी स्वतःनी घेतलेली प्रतिज्ञा आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादीने कुठल्या पक्षाबरोबर जावं, तिथं काय कुणाला नेतृत्व द्यावं, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या काँग्रेस पक्षामध्ये उद्याच्या काळामध्ये काय स्ट्रॅटेजी असावी, कुठल्या मुद्द्यांना घेऊन आम्ही जनतेमध्ये जावं, पक्ष वाढवण्यासाठी काय काय करावं, ह्या अशा प्रकारची मांडणी मी माझ्या पक्षामध्ये करल. इतर पक्षांनी माझं थेट म्हणणं आहे की काँग्रेस हा भाजपला अंगावर घेणारा पक्ष आहे. आमची लढाई पुण्यात, महाराष्ट्रात आणि देशाच्या 26 राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपच्या विरोधात लढाई आहे. तर माझ्या काँग्रेस पक्षाचा विचारधारा, आत्तापर्यंत केलेलं काम हे नागरिकांपर्यंत पोचवणं हा माझा विषय राहील. जो मित्रपक्ष टेबला खालून किंवा टेबलाच्या वर म्हणजे पडद्याच्या मागे किंवा पडद्याच्या पुढे भाजपची कुठल्या प्रकारे साथ देणार नाही, त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम हे काँग्रेसचं देशाचं आणि राज्याचं नेतृत्व नक्की करेल. त्या संदर्भात खांद्याला खांदा लावून बराच काळ राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होता, तर सुप्रिया सुळेंना पण तुम्ही जवळून बघितलेलं आहे. तुम्हाला वाटतं का त्यांच्याकडे आहे आता ती त्या चांगल्या नेत्या आहेत, नो डाऊट, सर्व होतील? नाही, मला माहिती नाही, शेवटी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे. त्याच्यामुळं त्यांना त्या नेतृत्व करतील का नाही करतील या सांगण्यासाठी मी ज्योतिषी पण नाही किंवा त्यांच्या पक्षातला कार्यकर्ता पण नाही. त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा त्याकरता माझ्या शुभेच्छा. पुण्यात PMPMLचे जे रेट्स आहेत बसचे ते इतर शहरांपेक्षा खूप जास्त आहेत, म्हणजे बेस्ट कम्पेअर करता खूप जास्त आहेत. ते तुम्ही पुण्याचे PMPMLचे संचालक डायरेक्टर होतो, पूर्वीचा PMTचा सदस्य होतो. माझ्या दृष्टीने आता PMPL हे भ्रष्टाचाराचं खूप मोठं कुरण झालेलं आहे. वर्षभरामध्ये साधारणतः 300-350 कोटी रुपये लुटले जातात PMPL कडून. कारण की PMPLच्या कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून नाही, तिथं बसणारी जी कमिटी आहे त्यांच्याकडून ठेकेदारांसाठी या ठिकाणी रेड कार्पेट घातलं जातं. त्याच्याकरता पुणे, पिंपरी चिंचवड दोन्ही महानगरपालिकेकडून खूप सारा पैसा लाटला जातो. त्याच्यावर प्रशांत जगताप 100% लक्ष केंद्रित करेल. तो भ्रष्टाचार बाहेर आणेल, हा पहिला भाग. पुणेकरांनी इथून पुढं पुणेकरांनी भाजपला केलेलं मतदान आहे त्याची गंमत आहे पुढच्या काळामध्ये. आता पुणेकरांच्या घराघरात भाजपच्या कृपेने पाण्याचे मीटर बसणार आहेत. पुणेकरांना 1000, 1500, 2000, 2500 रुपये पाण्याचं बिल द्यावं लागणार आहे. त्यामुळे पुणेकरांना कमळ नक्की आठवेल. या ठिकाणी पुणेकरांनी ज्या भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली त्या भाजपच्या कृपेमुळं अदानींची मीटर, लाईट्स मीटर हे प्रत्येकाच्या घराघरात आता काही बसलेत, काही नवीन बदलले जात आहेत. पूर्वी ज्यांना 700-800 रुपये इलेक्ट्रिसिटीचं बिल येत होतं ते आता 2-2.5 रुपये येतं. त्याच्यामुळे पुणेकरांना कमळ नक्की आठवेल. तिसरा भाग जो आहे PMPL, ज्याच्यावरून सर्वसामान्य नागरिक पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये साधारणतः 15.5 लाख पॅसेंजर रोज या ठिकाणी PMPLने प्रवास करतो. कॅरिंग कॅपॅसिटी रोजची PMPLची आजची 15-15.5 लाख आहे. तिथं जे काही रेट्स आहे त्याच्यावरून एखाद्याला शाळा शिकायची आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे किंवा नोकरीला जायचं किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बस वापरायची, त्यांच्या दृष्टीने पुणे ही या राज्यातील नव्हे तर देशातील सगळ्यात महागडी वाहतूक सेवा आहे. तर त्या संदर्भात पण नागरिकांना कमळ नक्की आठवलं. मी परत एकदा चुकीच्या दृष्टीने आठवलं, चांगल्या दृष्टीने कमळ नाही आठवणार की कमळाला नगरसेवक पदाला, आमदारकीला आणि खासदारकीला मतदान करून आपण काय गमवलं हे पुणेकरांना नक्की कळेल. आणि तो प्रवास पुढच्या 2.5-3 वर्षांपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मतदान केंद्रापर्यंत पुणेकरांना योग्य त्या ठिकाणी आत्मचिंतन करून
योग्य उमेदवाराला योग्य पक्षाला मतदान करण्याकरता निश्चित प्रोत्साहित करेल. नक्की जसं आता आपण समस्यांवरती बोलतोय तर वाढती गुन्हेगारी आता एक पुण्याचं ओळख बनत चालले. मग ते गँगवॉर असू दे, कोयता अटॅक असू दे आणि खून असू दे, हुंडाबळीचे प्रकारी म्हणजे वैष्णवी हगवणेपासून जी सिरीज सुरू झाली आजही एक प्रकार समोर आलेला आहे असाच. तर या गुन्हेगारीवरती का वचक बसत नाही? कुठे कोणाचं अपयश आहे? गृहमंत्री म्हणून फडणवीसांचं की पालकमंत्री म्हणून अजितदादा पण कमी पडतात? हे बघा, स्पष्ट सांगायचं झालं तर ज्या शहरामध्ये मॅक्सिमम नगरसेवक भाजपचे आहेत, ज्या शहरामध्ये मॅक्सिमम आमदार भाजपचे आहेत, जिथं खासदार भाजपचा आहे किंवा जिथं नाही का केंद्रीय मंत्री भाजपचा आहे, राज्यातले मंत्री भाजपचे आहेत, राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा आहे आणि राज्याचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान भाजपचा आहे, ही सर्वस्वी जबाबदारी भाजपची आहे. हे मान्य देवेंद्रजी फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीसुद्धा आहेत, हे त्यांचं फेलियर आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाने जी गुंडागर्दी नाही का या ठिकाणी सांभाळली, जोपासली, वाढवली, त्याचं हे नाही का फलित आहे की या राज्यामध्ये गँगवॉर खूप वाढला आहे, या शहरामध्ये टोळी युद्ध वाढलं आहे, या शहरामध्ये कोयता गँग वाढल्या आहेत. पण हे संपूर्णपणे त्यांचं फेलियर आहे आणि त्याची किंमत पुणे शहराला मोजावी लागते. हे पुणे शहराचं दुर्दैव आहे. पण तुम्ही आता एक प्रतिनिधित्व करताय पुण्याचं, तुम्ही काय त्याच्यामध्ये एक म्हणतात ना सोल्युशन काय द्याल? आमच्या हातात काय आहे तर आम्ही सभागृहात या संदर्भात प्रश्न निश्चित उपस्थित करू. आम्ही रस्त्यावर चौकात या विरोधात आंदोलन करू. वेळ प्रसंगी पुणेकरांच्या सुरक्षेसाठी आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टची सुद्धा पायरी चढू. ह्या तिन्ही गोष्टी करू शकतो. सोशल प्लॅटफॉर्मवर भाजपच्या कुठल्या चुकीच्या निर्णयांमुळे हे गुंडागर्दी वाढली किंवा कोयता गँग वाढल्यात किंवा या ठिकाणी हुंडाबळीसारख्या प्रकरणामध्ये भाजपचे सरकारी वकील वकिलांनी मी काय म्हणतो, कारण की सरकार त्यांचं आहे. सरकारी वकिलाला गृह विभाग जो आदेश देईल त्याप्रमाणे सरकारी वकील त्या पीडितेची भूमिका बाजू ही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला मांडेल. तिथं ही कोर्टाच्या जजची चूक नाही. या ठिकाणी बाजू मांडणारी जी मंडळी आहेत ती कुठेतरी या ठिकाणी सरकारचं नाका म्हणणं किंवा सरकार कदाचित नाही का आरोपींना पाठीशी घालते अशा प्रकारे ते कुठे नमतेपणाची भूमिका घेत असेल, त्याच्यामुळे अडचण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भूमिका आम्ही न्यायालयीन व्यवस्थेसमोर निश्चित मांडू. आमचा काल, आज आणि उद्यासुद्धा भारतीय न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास होता, आहे आणि उद्यासुद्धा राहील. वाघोली आणि हिंजवडी अशा मोठ्या मोठ्या शहरातून तिथून उद्योगधंदे बाहेर जात आहेत पुण्यातनं, तर कशामुळे? त्याचं कारण क्लिअर काय? आहे की पुणे शहरात आज ट्रॅफिक जामची समस्या खूप वाईट आहे. पुणे शहरातून कुठल्याही कोपऱ्यातून एका दुसऱ्या कोपऱ्यात जायला 1.5 तासाचा अवधी लागतो. ते होत असताना ट्रॅफिक डिसिप्लिन संपूर्णपणे संपलं आहे. एकमेकाच्या अंगावर जाणारे वाहन चालक आपण पाहतोय. शिवीगाळ, धमक्या, मारामारी करणारे प्रसंग खूप वाढलेत. अशा प्रसंगात कुठलाही एक शहाणा माणूस असेल जो स्वतःची कंपनी रन करू इच्छितो किंवा एखाद्या कंपनीचा नाही का त्या ठिकाणी जनरल मॅनेजर म्हणून कामकाज करतो, त्याला असं वाटतं की हे शहर सेफ राहिलेलं नाही. ह्या शहरातील लोक खूप चांगले आहेत, पण या शहरावर व्यवस्थापन करणारे राजकीय नेते, राजकीय सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन हे आमच्या बाजूने विचार करत नाही. ह्या अनुषंगाने या परिसरातले मोठे बिल्डर्स, खूप नका IT कंपनीचे मालक किंवा त्या प्रकारचे एम्प्लॉईज हे ह्या शहरातून बाहेर पडू, कुठेतरी चांगल्या शहरात जाऊ ही भूमिका मांडत आहेत. त्याच्यामुळे या पुणे शहराचं, पिंपरी चिंचवड शहराचं वाटोळं होतं आहे असं माझ्यासारख्याला वाटतंय. पुण्यात म्हणजे प्रशासकीय सेवेतले इमानदार असे जे अधिकारी आहेत त्यांची सतत बदली होत असते, जसं की तुकाराम मुंडे सर किंवा श्रीकर परदेशी सर यांची कायम बदली होते. असं काय म्हणजे टिकू दिलं जात नाही का? असं आहे की पुण्यामध्ये मागच्या 12-13 वर्षामध्ये महानगरपालिका, राज्य सरकारचे वेगवेगळ्या विभागांमध्ये माफिया राज आलेले, गुंडा राज आलेले किंवा टेंडर राज्य आलेले, तर त्यांना जे अडचणीचे अधिकारी वाटतात त्यांच्या बदल्या करण्यासाठी एक लॉबी इथं कार्यरत असते. मुख्यमंत्री त्यांचं ऐकतात, नगरविकास मंत्री त्यांचं ऐकतात आणि त्याची किंमत पुणेकरांना मोजावी लागते. चांगला अधिकारी इथून गेल्यामुळे त्याचं नुकसान हे निश्चित पुणेकरांचंच होतं किंवा पिंपरी चिंचवडकरांचं होतं असं मला वाटतं. सर, आता 2 दिवसापूर्वीच आपण भेटलं, सायकल रेस झाली पुण्यामध्ये मोठी, 3 दिवसाचा मोठा कार्यक्रम झाला. त्यासाठी पूर्ण पुणे चकाचक केलं, मोठं सजावट करण्यात आली. पण जसा तो कार्यक्रम संपला सगळी सजावट काढून घेण्यात आली आणि सगळं जे चकाचक होतं ते सगळं निघून गेलं. शिवाय ट्रॅफिकला पण अगदी वेटीस धरण्यात आलेलं. हा सगळा प्रकार तुम्ही काय म्हणजे पुणेकर काय डिझर्व करतात मग? खरं सांगा, मी नेहमी सांगत असतो की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे वाक्य वापरलं होतं कधी काळी, ते असं होतं की ज्या दिवशी प्रशासन हो म्हणायला आणि राजकीय नेते नाही म्हणायला शिकतील त्या दिवशी या राज्याचं आणि देशाचं कल्याण नक्की होईल. राजकीय नेते सगळ्याच गोष्टीला होकार देतात आणि प्रशासकीय अधिकारी प्रत्येक गोष्टीला नकार देतात. त्याच्यामुळे विषय आहे, एकीकडं एखादे सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आमचा रस्ता खराब झाला आहे तो डांबरीकरण करून द्या याच्यासाठी 2-2 वर्ष मागणी करतात. आणि इथं मात्र एखाद्या व्यावसायिकाची मोठी स्पर्धा की एखादा मोठा इव्हेंट आला की तो रस्ता 2 दिवसात डांबरीकरण होतो. हे सत्य किंवा अशा प्रकारचं वास्तव पुणेकर पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा इथं आली, निश्चित मला आनंद आहे.
पुणेकर म्हणून त्याचा निश्चित नाही का अभिमान आहे. पण हे होत असताना तुम्ही एखादी सायकल रेस आली, ती एका व्यावसायिकांनी मोठ्या ब्रँडच्या नावाखाली ठेवली, तिथं मात्र तुम्ही 200-500 कोटीचं बजेट कसं लावता आणि लगेच कशी ते शहर चकाचक करता. ते शहर ज्या शहराचं बजेट 13,000 कोटीचे, ज्या शहराच्या FDs बँकेत जमा आहेत ज्या महानगरपालिकेचे, तुम्ही ते करा ना. शेवटी नागरिकांनीच टॅक्स रुपये जमा केलेले पैसे महानगरपालिकेच्या तिजोरीत आहेत, तेच पैसे बँकेमध्ये FD म्हणून गेलेले आहेत. म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांनी वसवलेले शहर नागरिकाच्या नका एकूणच उत्तम आरोग्य किंवा आयुष्यासाठी चकाचक ठेवा, एवढी आमची विनंती आहे. त्यामुळं हे वास्तव आम्ही या ठिकाणी सभागृहात सुद्धा मांडू की मागची 2 वर्ष या शहराला 2-4 वर्ष मागच्या या सगळ्या काळामध्ये नागरिकांना काय वेठीस धरलं होतं आणि एखादी स्पर्धा आल्यानंतर ते शहर कसं चकाचक झालं. आणि मला असं वाटतं की ते चकाचक झाल्यानंतर सुद्धा ब्युटिफिकेशनच्या नावाखाली ज्या कुंड्या आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी ठेवल्या होत्या त्यानंतर ज्या पद्धतीने उचलून नेण्यात आल्या त्या पद्धतीने त्यांची एकूणच वाईट मनोवृत्ती या प्रशासनाची किंवा राजकीय नेत्यांची दिसली. अशा प्रकारचं त्यांच्या घाणेरड्या मनोवृत्तीचं चित्रण किंवा अशा प्रकारचं प्रदर्शन इथून पुढे तरी पुणेकरांच्या समोर मांडू नका, ही पुणेकरांच्या वतीने आम्ही त्यांना नक्की विनंती करू. सर, जाता जाता 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर आता काँग्रेसमधली एंट्री जी विधानसभा आणि येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडण्यासाठीचा काही गेटवे म्हणायचं का आपण? नाही, असं बिलकुल गेटवे नाही. मी तुम्हाला सांगू का, मी जो पक्ष मागचा सोडला तिथं माझं स्वतःचं तिकीट फायनल होतं का, तर निश्चित फायनल होतं. माझ्या बरोबरच्या माझ्या प्रभागातल्या नाही का कार्यकर्त्याचं तिकीट फायनल होतं का, तर माझ्यापुरतं होतं. शहरातल्या बाकीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना पान सुपारी दिली जाणार होती, ती निरोपाची. पण मला उद्याच्या विधानसभेचा किंवा एखाद्या विधान परिषद जागेचा शब्द दिला जात होता का, नक्की दिला जात होता. पण प्रशांत जगताप स्वार्थी नव्हता. मी एक वाक्य नक्की वापरत होतं की या सगळ्या गडबडीत तुम्ही मला हे देताय, ते द्यायचं कबूल करताय, ते देत असताना कार्यकर्त्यांचं मरण होतं आहे. कुठलाच कार्यकर्ता त्याला तिकीट मिळालं नाही किंवा त्याची संधी गेली म्हणून मृत पावणार नाही किंवा आत्महत्या करणार नाही. पण उद्या कदाचित मला जर माझ्या नका जुन्या पक्षाकडून नगरसेवकाचं तिकीट म्हणून मी निवडून येणार असेल, उद्या जाऊन मला विधान परिषदेत जाणार असेल, तर ती विजयी पताका माझ्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या करिअरचं वाटोळ होणारे किंवा ते मृत पावणारे कार्यकर्त्यांच्या करिअरच्या डेडबॉडीवर उभं राहून प्रशांत जगतापला कुठल्या प्रकारची विजयी पताका हलवायची नव्हती. म्हणून प्रशांत जगतापनी तो पक्ष सोडला. तिथं भाजप किंवा शिंदे सेनेची ऑफर असून सुद्धा आपण तिकडे गेलो नाही. त्याच्यामागचं कारण होतं की आपल्या नसानसात काँग्रेसी विचार आहे, पुरोगामी विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा होती आहे आणि उद्यासुद्धा राहील. त्यामुळे आज काँग्रेसमध्ये आलो आहे ते काही मिळवण्यासाठी आलेलो नाही. उलट काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेतृत्व मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मान्य बंटी पाटील साहेब, मान्य DM संदीप साहेब, मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब यांचे मनापासून आभार, कौतुक की त्यांनी प्रशांत जगतापला खूप प्रेशर असताना सुद्धा स्वीकारलं. प्रशांत जगतापच्या बरोबरच्यांना तिकीटं दिली, त्यातले खूप सारी लोक निवडून आली. आणि असं असताना आज महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित करणे, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिकेचा जो भ्रष्टाचार होईल तो पुणेकरांच्या समोर मांडणे ही प्राथमिकता राहील. उद्याच्या लोकसभेला विधानसभेला पक्ष जे ठरवेल, कोणालाही उमेदवारी दिली तर प्रशांत जगताप त्यांचे इमानी इतबार कामकाज करेल. पण एक नक्की, ह्या सगळ्या प्रवासात काँग्रेस पक्षाचा झेंडा प्रशांत जगताप कदापि या ठिकाणी खाली पडून देणार नाही किंवा त्या ठिकाणी खाली ठेवणार नाही. माझ्या दृष्टीने एका पक्षामध्ये 26.5 वर्ष काम केलं, तो पक्ष सोडून इतरांच्या मोठ्या आमिष, पैसे, तिकीटं, पुढची ऑफर ह्या धुडकावून ज्यावेळेस मी काँग्रेसमध्ये आलो त्यावेळेस काँग्रेस हाच या राज्याचा, या देशाचा आणि या शहरातला एक उत्तम पक्ष आहे. आणि सत्ताधारी, भ्रष्टाचारी किंवा चुकीचं काम करणाऱ्यांना वठणीवर आणणारा पक्ष आहे. म्हणून काँग्रेस ह्या पक्षाचा मी नाही का या ठिकाणी म्हणजे चॉईस ठेवली. आणि माझ्या दृष्टीने काँग्रेसने उद्या मला काही दिलं नाही दिलं तरी मी काँग्रेसबरोबरच राहील. पिंपरी चिंचवडमध्ये जसं जगतापांचं नाव आहे तसं पुण्यात पण आम्हाला जगतापांचं नावच ऐकायला मिळणार आहे का? अरे एक नक्की आहे की शेवटी कार्यकर्ता कामकाज करत असतो, कार्यकर्ता आणि मी तुम्हाला सांगू का, कदाचित माझ्या पक्षाने, जुन्या पक्षाने माझं का ऐकलं नाही मला माहिती नाही. पण कदाचित मी चुकून कुठल्या तरी नाही का म्हणजे त्यांच्यावर राहिलो असतो किंवा त्यांना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये न जाता जर BJP किंवा शिवसेनेत म्हणजे शिंदे सेनेत जर गेलो असतो तर प्रशांत जगतापचं नाव खूप खराब झालं असतं. आणि ते खराब होत असताना कदाचित आज जो सन्मान मिळतोय तो मिळाला नसता. त्याच्यामुळं हे सगळं अनपेक्षित आहे. आयुष्याच्या वळणावर योग्य विचार घेऊनच पुढे जायचं असतं, हा त्याच्यातून निघालेला किंवा मिळालेला निष्कर्ष आहे. माझ्या दृष्टीने नाव खूप मोठं होईल का छोटं होईल याच्यापेक्षा हे नाव आयुष्यभर किंवा पुढच्या 1-2 पिढ्या कसं कायम स्मरणात राहील त्यासाठी उत्तम कार्य करणे, विचाराची नाळ या ठिकाणी कायम घट्ट ठेवणे हीच माझी प्राथमिकता आहे. धन्यवाद प्रशांत जगतापजी, आम्हाला तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल. पुढेही काही मुद्द्यां घेऊ आपण आणि त्यांच्यावर बोलत राहू. तुर्तास तुम्हाला तुमच्या वाटचालीस LS मराठीकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.
येस